नमस्कार मंडळी. आपण जेव्हा नोकरी करत असतो किंवा उद्योगधंदा करत असतो त्यावेळेस आपल्याला एक प्रकारची आयडेंटिटी असते. मी काहीतरी करतोय आणि ते एक जगण्याला आपल्याला एक मात्रा असते. पण 60 नंतर जेव्हा आपण रिटायर होतो तेव्हा मला आता पुढे काय करायचं, अशा वेळेस आपली आयडेंटिटी शोधण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. आणि त्या बाबतीत आपल्याला आमच्या आर्य चाणक्य नगर ज्येष्ठ नागरिक संगम येथील कार्यकर्ते श्रीयुत रमेश काका डोंगरे हे काही माहिती सांगतील. ती आपण पाहूया. हो, पण तत्पूर्वी हा चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा, म्हणजे नोटिफिकेशनद्वारे तुम्हाला आमचे पुढचे कार्यक्रम पाहता येतील. आपण आता सुरू करूया आपल्या मुलाखती. हो, ठीक आहे. तुम्ही कुठे नोकरीला होता आणि तुमच्या मनात हे विचार यायच्या आधी तुम्ही नोकरीत काही ठरवलं होतं का, मी काय करणार? तर ह्याच्याबद्दल आम्हाला सांगा. माझी शेवटची जी नोकरी झाली ती टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जगप्रसिद्ध संस्था आहे. त्याच्यामध्ये जवळजवळ 30 वर्ष नोकरी झाली माझी. तत्पूर्वी मी टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये ओरल कॅन्सर डिपार्टमेंटमध्ये काम करत होतो, दंततंत्रज्ञ म्हणून. आणखीन माझ्यावरती लहानपणापासून माझ्या आईवडिलांचे असे संस्कार होते की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो, आपण आपल्या देशाचं काहीतरी देणं लागतो. हे संस्कार कायम माझ्यावरती होते. आणि ज्या वेळेला आता निवृत्त व्हायची वेळ आली त्यावेळेला मी सहज विचार करत होतो, म्हणजे 2010 साली मी निवृत्त झालो, पण पुढे मी विचार करत होतो की आपल्याला नेमकं काय करायचं आहे किंवा काय करता येण्यासारखं आहे. तर मी असा विचार केला की आपण लहान असताना आपण स्वतःसाठी जगत असतो. मग त्याच्यामध्ये स्वतःची नोकरी आली, शिक्षण आलं, ह्या सगळ्या गोष्टी आल्या. त्याच्यानंतर लग्न झाल्यानंतर मुलं बाळं यांचं संसारासाठी आपण करत होतो. आता निवृत्तीची वेळ आल्यानंतर आपलं जे दायित्व आहे ते समाजासाठी काहीतरी करायचं आहे, हा डोक्यात विचार होता. 1 वर्षभर मी जवळजवळ विचार करत होतो की काय करता येईल. म्हणजे 2010 ते 11 पर्यंत. 11 नंतर तुमच्या मनात काय अशी आयडिया आली? ते सहजासहजी असं झालं की मी जिथे नोकरी होतो त्या हॉस्पिटलमध्ये ज्या पेशंट्स यायचे, रोगी यायचे, विशेषतः मी डिपार्टमेंटमध्ये तोंडाच्या कर्करोगाच्या डिपार्टमेंटमध्ये होतो, तर तिथल्या पेशंट्सची अवस्था बघून मला खूप म्हणजे वाईट वाटत असे, किंवा त्यांचे जे नातेवाईक होते त्यांची अवस्था बघून त्यांना वाईट वाटायचं. तर ह्या क्षेत्रात आपण काही करू शकतो का, असं माझ्या डोक्यामध्ये विचार होता. पण त्याची नेमकी सुरुवात कधी झाली? त्याचं असं झालं की 2010 साली मी रिटायर्ड झालो आणि आर्य चाणक्य नगर ज्येष्ठ नागरिक संघ, ज्याचे कार्य माधवराव पुरोहित आहेत, तर माझ्या मनात असं आलं की ह्यांची 26 जानेवारीला एक प्रभात फेरी काढायची असं ठरलं होतं. तर मी म्हटलं की आपण गळ्यामध्ये बोर्ड घालून जर त्या प्रभात फेरीमध्ये सामील झालो तर कसं होईल, ती एक चांगली सुरुवात होईल. म्हणून मी परवानगी विचारली की मी असा सामाजिक प्रबोधनासाठी एक बोर्ड घेऊन मी फिरणार आहे. पण त्यावेळेला मी अक्षरशः प्लायवूडचा एक 2x4चा प्लायवूड, 2x2चा प्लायवूड घेऊन त्याच्यावरती स्वतःच्याच हाताने लिहून तो लिहिला होता. आणि पुरोहित साहेबांनी मला परवानगी दिली, त्यामुळे तिथून माझी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली. मार्ग कसा मिळत जातो, जर हेतू सटीक असेल तर आपल्याला कसा मार्ग मिळत जातो, त्याची छान सुरुवात झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही ते सुरुवात झाली, त्याच्यानंतर करत काय गेलात पुढे ॲक्च्युली? म्हणजे आता त्याच्यातूनच असं झालं, त्याचाच थोडा मी धागा पकडून सांगेन की ज्या वेळेला मी तो 26 जानेवारीला बोर्ड घेऊन गेलो होतो, तर जाताना बाजूच्या वस्तीमधला एक लहान मुलगा आला आणि मला म्हणाला कि अंकल ये क्या लिखा है तुमने, थूकने का नहीं? अरे पान खाएंगे तो थूकेंगे ही ना, तंबाखू वाला पान खाने से थूकना ही पड़ता है. तर आता ते एकदम माझ्या डोक्यामध्ये क्लिक झाली गोष्ट की अरे बरोबर आहे, लोक का थुंकतात? जे आजारी आहेत अशी लोक 20% असतील जास्तीत जास्त, पण जे तंबाखू खातात किंवा गुटखा खातात, मावा खातात, तंबाखू घातलेलं पान खातात, त्यांना थुंकण्याशिवाय गत्यंतरच नसतं. कारण त्यांनी जर तो गिळला तर त्यांना ती ओकारी होण्याची शक्यता असते. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की ह्या तंबाखूवरती काहीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि मग मी त्या दिशेने त्याचे तसे बोर्ड तयार. मला आता प्रवास करताना सुद्धा
हे तुमची चळवळ आठवते, कारण चांगले चांगले लोक अक्षरशः टाय सावरत दार म्हणून थुंकतात, ड्रायव्हर थुंकतात, चांगल्या रस्त्यावर छान गाडीवर त्याचे रळे उठलेले असतात. तर हे मला तेव्हा तुमची खूप आठवण आली की आपण काय करू शकतो. ही मला तुमच्यापासून म्हणाल तर थोडीशी अशी स्फूर्ती मिळाली. आणि मी मुलांना सांगत असते किंवा गाडीमधून जाताना रॅपर्स असतात, ती मुलं किंवा बायका फेकून देतात सरळ रस्त्यावर. आणि त्यावेळेस मी मात्र गाडीवाल्याला आमच्या त्यांच्या गाडीपर्यंत नेऊन हात मारून थांबवते. ही प्रेरणा तुमचीच आहे. तर तुमच्याचसारखा माझा अनुभव होता, म्हणून मला आणखीन त्याच्यामध्ये खरोखर काम करावं असं वाटलं की माझ्या मिसेसला हॉस्पिटलला न्यावं लागत असेल तर रिक्षातून जायचो आम्ही. तर मी तिला असं सांगायचो, इकडे सरकून बस, इकडे सरकून बस, तो रिक्षावाला थुंकतोय. म्हणजे एवढी आम्हाला दहशत होती त्या थुंकण्याची की आमचे कपडे खराब होतीलच, पण आमच्या अंगावरती ते घाण सगळी उडणार आहे, त्याच्यातून सुद्धा रोगराई आणखीन होऊ शकणार आहे. म्हणजे ती आधीच रोगी, त्याच्यात हे अशा प्रकारचं जर झालं तर म्हणून मी असं ठरवलं की नाही, याच्यावरती आपल्याला सतत काम करायचं. अर्थात आपल्या महानगरपालिकेने दंड मोहीम वगैरे त्यावर काढली, कितपत ती सफळ झाली माहिती नाही, पण जर आपण सामान्य लोकांनी त्यात सहभाग घेतला आणि न घाबरता मायेने, प्रेमाने, विनोदाने हे जर सांगितलं तर मला वाटतं हे सगळी चळवळ आपली चांगल्या मार्गी यश प्राप्त करेल. तर आणखीन तुम्ही याच्याबद्दल दुसरं काय? थोडंसं मला एक असं सांगावं लागेल, हे काम करत असताना की प्रसंग म्हणजे अनुभव कसे चांगले आणि वाईट दोन्ही प्रकारचे. वाईट खूपच कमी आले, चांगलेच अनुभव आले. एक दिवस पोस्टमन माझ्याकडे आला, आमच्या इथे पत्र टाकणारा, की काका तुम्ही हे बोर्ड लावून फिरताय त्याच्यामुळे मी तंबाखू सोडायचं ठरवलेलं आहे. अरे वा. म्हणजे मला त्याचं इतकं समाधान झालं, आनंद झाला की स्वतःहून एखादी व्यक्ती स्वतःतलं वैगुण्य दाखवून ते नष्ट करण्यासाठी माझ्या बोर्डचा उपयोग झाला, याचं मला खूप समाधान झालं. अरे वा. आता ह्याच्या बाबतीत आणखीन दुसरं मी म्हणेन की तुम्ही आजारी लोक घरात असतात, त्यांना सांभाळण्यासाठी वगैरे जो आपण शांतता राखतो, पण आवाजाचं बाहेरचं प्रदूषण हे त्यांना त्रासदायक असतं किंवा समाजाला सुद्धा. तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आणि त्याकरता तुम्ही काय केलं ते जरा विस्तृत सांगा. हा विषयही असाच झाला की घरात राहत असताना मला अक्षरशः तुम्हाला सांगतो की आवाजांचे इतका त्रास होत होता. माझी पत्नी आजारी होती, तिला झोप रात्रीची मिळत नसे. अशा वेळेला बाहेरच्या उत्सवांचे आवाज किंवा मशिदीवरच्या भोंग्यांचे आवाज हे इतके प्रचंड व्हायचे की मला 35,000 रुपये खर्च करून मी डबल ग्लासची विंडो तयार केली, साऊंड प्रूफ. पण मी नंतर विचार केला की अरे हे मी करू शकतो, माझी ऐपत आहे म्हणून. सामान्य माणसाने काय करायचं आहे? मग याच्यासाठी सामान्य लोकांचं प्रबोधन होणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि ते लहान मुलांपासून सुरू व्हायला हवं. म्हणून मी शाळेमध्ये जाऊन या विषयाची छोटं छोटं हँडबिल तयार केली आणि शाळेमध्ये जाऊन लाऊडस्पीकरवरती सगळ्या वर्गांना ऐकायला जाईल अशा हळू आवाजामध्ये त्यांना हे सांगितलं, फटाक्यांचं दुष्परिणाम. म्हणजे फटाके हा एक स्रोत आहे ध्वनी प्रदूषणाचा. तर त्यावरती सुद्धा मी काम केलं. त्याच्यासाठी सुप्रीम कोर्टाचे काय आदेश आहेत त्याचे बोर्ड तयार केले आणि अशा तऱ्हेने ते बोर्डसुद्धा आम्ही एक दिवस ध्वनी प्रदूषणाचा, एक दिवस तंबाखूच्या विषयीचा, एक दिवस स्वच्छतेचा, असं वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या वेळेला ते बोर्ड मी घालून. मला ते ह्या तुमच्या कार्याची केव्हा आठवण आली माहिती आहे का? लॉकडाऊनच्या काळात सगळेजण घरी होते, मोठी मोठी मुलं घरून काम करत होती, वर्क फ्रॉम होम, आणि मुलं अभ्यास करत होती, परीक्षा देत होती, शिक्षिका घरून शिकवत होत्या. अशा वेळेस वृद्ध किंवा आणि कोणी जे नोकऱ्या करत नाही हे जोरजोरात हनुमान चालीसा किंवा इतर काहीतरी शांतीचं किंवा सिनेमा नाटक ह्याची जोरजोरात टी व्ही आणि रेडिओ लावत होते आणि ह्याचा त्या मुलांना त्रास होत होता. पण तर तो काळ असा होता की आपण काही करू शकत नाही. पण डोंगरे काका तुमची तेव्हा फार आठवण आली की डोंगरे काकाने आता काय केलं असतं. तर हा पण विचारात घेण्यासारखा प्रश्न आहे. त्याच्यानंतर मी तुमचं काहीतरी घरात खतं वगैरे असं काहीतरी हो, ते कसे अगदी सुरुवात त्याच्यापासूनच झाली की आत्ता आपल्याला घरामध्ये आपण ओला आणि सुका कचरा वेगळा करून आपल्या ओल्या कचऱ्याचं आपण खतात रूपांतर करू आणि आपल्या सोसायटीच्या आवारात जी काही 4 झाडं आहेत त्याच्यासाठी त्या खताचा उपयोग करू. गेली कमीत कमी 2005 सालापासून
मी माझ्या घरामध्ये ओला आणि सुका कचरा वेगळा करतोय. ओल्या कचऱ्याचं खत तयार करतो आणि ते झाडांना घालतो. माझा ओला कचरा बाहेर जातच नाही, फक्त सुका कचरा बाहेर जातो. हां 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 हां. आणि मग त्याविषयी मी नगरामध्ये सुद्धा काही जणांना त्या ओला खत तयार करण्यासाठी ज्या बास्केट्स आहेत त्या आणून दिल्या लोकांना, आणि की ह्याच्यात तुम्ही बनवा. बराच चांगला मला त्याचा रिस्पॉन्स मिळाला. आणि प्लॅस्टिक जमा करण्याच्या बाबतीत तुम्ही आमच्या सोसायटीत एकदा आलेला, त्याच्याबद्दल काय सांगाल? प्लास्टिक निर्मूलन हा जो आपल्या सरकारने पण घेतलेला होता आणि त्याच्या आधीपासून पण आम्ही याच्यामध्ये काम थोडंसं केलेलं होतं. पण प्रत्यक्षात आम्ही इथे नगरामध्ये आपल्या एक ग्रुप तयार केला, निसर्ग साथी ग्रुप, आणि मग त्याच्यामध्ये बऱ्याच जणांचा सहभाग झाला. मी एक त्यांच्यातला एक सहभागी म्हणून असा कार्यकर्ता म्हणून होतो. पूर्ण श्रेय जे आहे ते संपूर्ण समूहाचं आहे, आमच्या संघाचं आहे ते साथी ग्रुपचं. की आम्ही प्रत्येक इमारतीमध्ये पिशव्या लटकवलेल्या होत्या आणि ठराविक दिवशी जाऊन त्यातलं प्लास्टिक काढून आम्ही जे त्या प्लास्टिकपासून काही पदार्थ तयार करणारे, म्हणजे इंधन म्हणून तयार करण्यासाठी आम्ही देत होतो. सुरुवातीला आम्ही 2 वेळेला ते मुलुंडला नेऊन देत होतो. पण त्यानंतर महापालिकेचं वर्तमानपत्रामध्ये असं बातमी आली की तुमच्याकडे 5 किलो प्लास्टिक असेल तरी ते सुद्धा आम्ही उचलून घेऊन जाऊ. मग तेव्हापासून आम्ही एकत्र करायला लागलो, महापालिकेच्या डब्यात एकत्र करून. मग महापालिकेचे कर्मचारी तो येऊन आठवड्यातून 1-2दा घेऊन जातात. ते सगळं करत असताना तुम्ही सगळ्यांच्या घरी फिरत होता? हो, सगळ्या घरी, प्रत्येक घरी जाऊन आम्ही त्याविषयीची पॅम्पलेट्स वाचली की ओल्या कचऱ्यामध्ये काय येईल, सुक्या कचऱ्यामध्ये काय येईल, प्लास्टिकमध्ये काय काय तुम्ही घालायचं आहे, या सगळ्याचं आम्ही व्यवस्थित रीतसर पॅम्पलेट तयार करून प्रत्येक घरटी आम्ही जाऊन याचं बोललो आणि ते पॅम्पलेट दिले. अरे वा, छानच काम होतं. तसंच तुमच्या आसपास किंवा कुठं तुम्ही जाल तिथे झाडांबद्दल, झाडांच्या विषयी तुमचं काय काम किंवा तुम्हाला काय वाटलं करावं? हे कसं असतं, काही लोकांना जन्मजात कुठल्या ना कुठली गोष्टींची आवड असते. तशी मला झाडामाडाची खूप आवड आहे, कारण माझा जन्म कोकणातला असल्यामुळे. आणखीन मी एक असं बघितलं होतं, म्हणजे थोडंसं वाचनात असंही आलं होतं मला. रामायणामधला एक प्रसंग होता की राम ज्या वेळेला वनवासात गेला तर त्या ठिकाणी सुद्धा तो वृक्षारोपण करत असे. मग जर तो करत असेल तर आम्ही का नाही करायचं? हे सृष्टीचक्र ठेवायचं असेल तर आपल्याला झाडं लावायला हवी, झाडं जगवायला हवी. नुसती झाडं लावून उपयोग नाही. मग ते पावसाळा संपल्यानंतर दुसरा पाऊस येईपर्यंत त्याला कमीत कमी 1 बाटली पाणी माझ्याकडून जाईल, मी लावलेल्या निदान झाडाला, याच्यासाठी मी कटाक्षाने हे अगदी लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे की आपण झाडं लावतो, पण त्याचे दरवर्षी ते कितपत वाढलंय किंवा जिवंत आहे हे पाहत नाही. दुसरं काका, मी एक नोटीस केलं की जेव्हा बिल्डिंगमध्ये झाडं लावतात लोक आणि त्या छज्ज्यावरती लावतात आणि त्याच्यावर धबाधब पाणी टाकून डिश ठेवत नाहीत आणि रेळ येऊन बिल्डिंगचं आयुष्य कमी करतात. तर हे मंडळी तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की झाडं लावा, पण ते कशा तऱ्हेने आपल्या परिसर किंवा आपला सुंदर दिसण्यासाठी सगळं करा. त्यासाठी तुम्ही इमारतीचं तुम्हाला कसं वाटतं? अगदी बरोबर आहे. हा तुम्ही म्हणजे केवळ तिचं सौंदर्य नव्हे, ते पाणी गळून गळून सीपेज म्हणजे गळती, पाण्याची गळतीसुद्धा भिंतीतून आत जाऊ शकते, खाली जाऊ शकते, खालच्या मजल्यांवर पण जाऊ शकते. तर ह्या दृष्टीने त्या कुंड्यांच्या खाली ते पाणी जे जमा होईल ते एके ठिकाणी राहून मग ते दुसरीकडे ओतण्याची व्यवस्था करायला हवी. तुम्ही भिंतीवरती त्याचे ओघळ पाण्याचे, मातीच्या पाण्याचे येतील असं करता कामा नये. मला मात्र आता तरुण मुलं किंवा जी सायन्स किंवा इंजिनिअरिंगचे आहेत त्यांना सांगावंसं वाटतं की आम्ही आमच्यापर्यंत डिश वगैरे अशा वापरल्या, तुम्ही काहीतरी अशी ड्रिपिंग सिस्टीम शोधून काढा आणि ती बाजारात विकायला ठेवा. म्हणजे हे आपण जे बिल्डिंगचं सौंदर्य वाढवायचं आणि कमी नाही, आयुष्य कमी न करण्याचं काम करू शकू, हा मला ह्या सगळ्या तरुण मुलांना सांगायचं आहे की तुम्ही शोधून काढा, आम्ही इतपत केलं. आणि आता ह्याच्यानंतर मी तुम्हाला म्हणेन, आपल्या ज्येष्ठ नागरिक संघ, आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ याची जी आपलं विरंगुळा केंद्र आहे, त्या विरंगुळा केंद्रात तुम्ही झाडांना पाणी घालत असता, इतरही कामं, तर तुम्हाला ह्याबद्दल काय भावना आहे, ह्या विरंगुळा केंद्राबद्दल त्या बाबतीत? मी तर शतशः आभारी आहे आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघाचा
की मला जे काही काम करावंसं वाटतंय त्याचा शुभारंभ ज्येष्ठ नागरिक संघाच्या 26 जानेवारीच्या त्या प्रभात फेरीतून झाला आणि त्याच्यातून मला पुढे एक कल्पना सुचत गेल्या आणि त्याप्रमाणे मी काम करत गेलो. दुसरं एक मला आणखीनही असं सांगायचं की ज्येष्ठ नागरिक संघामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे विविधता असलेले कार्यक्रम केले जातात. आता हाच कार्यक्रम बघा ना, वास्तविक मी काम करत होतो, माझी मानसिकता अशी होती की आपण प्रसिद्धी परांमुख राहावं, पण आमच्या कार्यवाहाने म्हटलं नाही, डोंगरे तुम्ही काम चांगलं करताय, हे 4 लोकांपर्यंत पोचलं पाहिजे. हा जो दृष्टिकोन पुरोहित काकांनी ठेवला आहे की चांगलं जे आहे ते सगळीकडे पसरलं पाहिजे, हा मला अतिशय चांगला त्यांचा नगराचा आमच्या ज्येष्ठ नागरिक संघाचा विचार वाटतो. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. कारण ह्याच्यातून प्रेरणा लोकांना मिळू शकते. कारण तुम्ही हे करा असं आवडत नाही म्हणून तुम्ही बोर्ड लेखनाची सुरुवात केली. तर बोर्ड लेखन करताना तुम्ही हे जे काही मसुदे तयार करता ह्याच्यासाठी म्हणजे तुमचं परत साहित्यिक काय आहे ते पणाला लागतं. तर 2-3 तुम्ही स्लोगन सांगू शकाल का? हो, सांगू शकते. एक मी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती ज्या वेळेला उभा राहत असेल त्यावेळेला माझं असं लक्षात आलं की बरेच लोक मोबाईल घेऊन प्लॅटफॉर्मच्या कडेने जात असतात आणि मागून तो मोटरमन त्याला ह्याच्या जीवाची भीती असते म्हणून तो मोठ्याने हॉर्न वाजवतो. मग मी एक स्लोगन तयार केली, प्लॅटफॉर्म के किनारे से और पटरी से दूर रहे, हॉर्न बजाने को मजबूर ना करे, असं एक स्लोगन तयार केलं. आणि ह्याचा त्यांना किती आणि प्लॅटफॉर्मवरती थुंकणाऱ्यांसाठी असं केलं, कारण त्यावेळेला त्या प्लॅटफॉर्मच्या मॅनेजरनीच मला सांगितलं की डोंगरे साहब आप काम तो अच्छा कर लेकिन हमारे लिए भी कुछ करो ना. मैं म्हटलं क्या हो गया, नहीं ये लोग इधर प्लॅटफॉर्म पर भी थुकते हैं. तर मी त्याच्यात लिहिला और हमको पैसा वसूल करना पड़ता है. मी अशी स्लोगन तयार केली, हाय रे थूकने वालों, अब आपको 500 रुपया जुर्माना वो भी स्टेशन मास्टर को ही जमा करना होगा, उनका भी काम बढ़ेगा, आपके पैसे उससे काम बढ़ने वाला है. तो आप ना थूके, तंबाकू जैसी चीज़ें ना खाएं, उससे आपके पैसे भी बचेंगे और मर्ज भी नहीं होगा. तर तो बोर्ड बघितल्यावर ते मॅनेजरसुद्धा खुश झाले. पण काही काळानंतर मला ते म्हणजे लॉकडाऊनच्या पूर्वी थोडंसं ते म्हणाले की तुम्ही रेल्वेच्या हद्दीत हे असं काही करू नका, रेल्वेच्या परिसराच्या बाहेर जिथे लोक आत शिरतात त्या ठिकाणी तुम्ही करा. मग तेव्हापासून मी रेल्वे प्लॅटफॉर्मवरती न थांबता बाहेर उभा राहून. बरोबर, पाहिले मी तुम्हाला बऱ्याचदा पाहिलंय. पण तुम्हाला असं ओसाळल्यासारखं वाटायचं किंवा लाज वाटल्यासारखं असं नाही का वाटलं? 1-2 जणांनी मला विचारलं, आपको हम तो ऐसा नहीं करते, हमको तो शर्म आती थी. मी म्हटलं मैं मेरे लोगों के लिए, मेरे देश बांधवों के लिए मैं काम कर रहा हूँ, उसमें शर्म किस बात की है, असं मी त्यांना सांगतो. आणि मला खरोखरच त्याच्याबद्दल काहीही वाटत नाही. आणि मला आता हे सगळे तुमचे बोर्ड, रेल्वे, आता मी तुम्हाला थोडीशी माझी अपेक्षा वाढली की गाडी एक्सप्रेस हायवे किंवा रस्त्यातून जाणारे गाडीमधून ड्रायव्हर किंवा चांगले लोक खिडकी उघडून थुंकतात रस्त्यावर, ह्यांच्याकरता काहीतरी तुम्ही असे तयार करा, म्हणजे हँडबिलं तयार करा किंवा काही तर त्यांना मुकुट घाला, काहीतरी करा. पण इतकं सुंदर छान ब्रिज झालेत, रस्ते झालेत, तर त्याच्याकरता नाही. याच्याबद्दल आता तुम्हाला सांगतो, रेल्वेचं झालं, पण मी ज्या वेळेला पुण्याला जातो त्यावेळेला जिथे सिग्नल असतो तिथे असा थोडासा ट्रायंगल सारखा असतं, तिथे मी गळ्यात बोर्ड घालून, हा माझा विशेषतः जो बोर्ड आहे की हम घर में थूकते नहीं, हम घर में कचरा फेंकते नहीं, भारत हमारा घर है, यहाँ वहाँ थूकेंगे नहीं, कचरा फेकेंगे नहीं, तंबाखू और धूम्रपान से दूर रहेंगे. याच्यामध्ये सगळंच आलं. आणि मग तुम्ही म्हणता त्याप्रमाणे मोठ्या गाड्या, ऑडीसारख्या गाडीतल्या लोकंसुद्धा दरवाजा उघडून तिथे सिग्नलच्या इथे थुकतात, ते हे मीही पाहिलेलं आहे. त्यामुळे म्हटलं ह्याच्यावरती काहीतरी परिणाम होईल, डायरेक्ट कुणाला सांगायला जायचं नाही असं मी ठरवलं. आणि त्याप्रमाणे मी तोपर्यंत मी रॅपर्स फेकणाऱ्यांना गाडीत थांबवून सांगतच राहील तुमचे बोर्ड होते तोपर्यंत मी माझं कार्य, कारण ती तुमच्यापासून घेतलेली प्रेरणा आहे. आणि व्यसनमुक्ती ह्याचं मी तुम्हाला सांगताना माझा एक सांगते अनुभव की मी रेल्वेने सुद्धा किंवा बसनी जात असताना मध्ये थांब्यावर जिथे थांबते तिथे मला खूप वाईट वाटलं की मी गेले होते टॉयलेटमध्ये, तिकडून बाहेर
आत गेल्यावरती छान मंगळसूत्र घातलेली, व्यवस्थित सगळं कुंकू बिंकू लावलेली मुलगी आणि ती सिगारेट पित होती. तिला थांबवलं आणि म्हटलं, अगं हे तू पितेस ना, हे आता तुझं वय काय, एक जे काय तुमचं होतं त्या आरोग्याच्या दृष्टीने मी तिला समुपदेश केलं, पण ते किती धोक्याचं होतं, पटकन मला कोणीतरी बोललं असतं. पण मला हे काही आवडलं नाही, की जे आता ह्या बायकांचंच थोडंसं मला लाज वाटते ह्या गोष्टीची, की ते स्वातंत्र्याच्या नावाखाली हा स्वैराचारच चालू आहे म्हणून. पण तुम्ही व्यसनमुक्तीच्यात काय काम केलं. आणि मला मात्र आता मी नेहमी म्हणेन की मी आता पुढच्या काळाकडे जाणार आहे, तर त्या दृष्टीने मग विचारते. तोपर्यंत तुम्ही व्यसनमुक्तीचं मला सांगा. विशेषतः तंबाखू हा जो एक पदार्थ आहे ना, त्याची फॅमिली म्हणजे मग त्याच्यामध्ये मावा आला, गुटखा आला, तंबाखू घातलेलं पान आलं, आणखीन तुमचा 120 वगैरे हे सगळे जे प्रकार आहेत हे तुम्हाला तात्कालिक तुमचं जे काय म्हणतात ना, तुम्हाला किक देतात. पण त्याचा दूरगामी अतिशय वाईट परिणाम होतो, की जे मी तुम्हाला सांगितलं 5 वर्ष मी नोकरी करत असताना सगळ्या एवढ्या केसेस पाहिलेल्या आहेत की या लोकांसाठी काहीतरी करायला पाहिजे. त्याच्यावरती एक औषधोपचार असा काही नाही आहे, हे पण स्वतः आधी जिथपर्यंत माणूस ठरवत नाही करायचं. आणि म्हणून मी भाषणबाजी न करता माझ्या बोर्डवरती लिहितो, किंवा बोर्डवरती चित्र असलेले बोर्ड माझे असतात, की ते बघून तो माणूस ज्या वेळेला स्वतःहून ठरवेल की मला हे व्यसन सोडायचं आहे, त्यावेळेला त्याचं 50% काम तिथे होतं. 50% मग तुम्हाला आणखीन कोणी जे काही समुपदेशन करतं किंवा त्याप्रमाणे तुम्ही करता. पण आधी 50% त्यांनी सतत वाचलं, त्यांनी सतत डोळ्यासमोर जर हे गोष्टी आल्या तर त्याच्यातून होऊ शकतं. आणि काकू काय म्हणायच्या घरी, की तुमचं सगळी बोर्डांचे बोर्ड बाळं बघून मुलं किंवा घरातून मला कसा घरातून मला खरोखरच म्हणजे आधी मुख्य म्हणजे पत्नीचा मला याला खूप सपोर्ट होता. फक्त ती असं म्हणायची की तुम्ही भाषणबाजी करू नका आणि लोकांना उपदेश करायला तोंडी डायरेक्टली कुणाला बोलू नका. काही जे असेल ते विधानार्थी किंवा सजेस्टिव्ह तुमचं असू दे. आणि मुलं म्हणायची की अण्णा तुम्ही काम करा, पण कुणाशी पंगा घेऊ नका आजकालच्या भाषेत. तसा मी कुणाशी पंगा नाही घेतलेला. वयाचे आणि प्रकृतीकडे बघून कोणी पंगा घेणार नाही याची मला खात्री आहे. पण त्याचाच आपण सिच्युएशनचा फायदा उठवायचा आणि आपण हवं तिकडे आपल्याला समुपदेशन किंवा करायचं. कारण आता आपण ज्येष्ठ आहोत म्हणजे सगळ्यांचेच पालक आहोत, समाजाचे पालक आहोत. या दृष्टीने आपल्याला, आणि तुम्ही न घाबरता तुमचं हे कार्य चालूच ठेवा. आणि आणखीन काही तुम्ही शाळेतली मुलं वगैरे ह्यांच्यासाठी काय सांगाल? म्हणजे ती आपल्या भविष्याची पिढी आहे. हो, त्यांच्या आपल्याकडे जी एक प्रतिज्ञा जी आपण म्हटलेली आहे ना शाळेमध्ये, भारत माझा देश आहे, त्या प्रतिज्ञेचं जरी सगळ्या मुलांनी रोज आठवून नुसतं वर्गात मोठ्या मोठ्याने म्हणून नव्हे, त्याच्यावरती विचार करून जर तसं आपण वागायला सुरुवात केली तर मला वाटतं की ह्याच्यातून आपण नक्कीच आणखीन चांगल्या तऱ्हेने पुढे नागरिक घडतील. प्रतिज्ञा शब्द म्हटल्यावर तुम्ही नगरातल्या मुलांना सुद्धा आपल्या चाणक्य मुलांना तो एक असा प्रसंग झाला होता की दिवाळीमध्ये फटाक्यांच्या विषयात जागृती करावी असं मनात आलं. म्हणून नगरात जेवढे शाळकरी मुलं आणि त्यांचे पालक आहेत त्यांची एक मीटिंग बोलावली आणि त्यांच्याकडून अशी प्रतिज्ञा म्हणून घेतली आणि ती त्यांच्या मनाला पटून, कारण त्याला मी फटाक्यांना काय ते पर्याय जे आहेत ते त्यांच्या पालकांना सांगितले, त्यांना सांगितले की तुम्ही आम्हाला खाऊ आणून द्या चांगला, आम्हाला कपडे चांगले द्या, आम्हाला पुस्तकं द्या, आम्हाला आणखीन कुठे फिरायला घेऊन जा किंवा झाडं लावायला आम्हाला द्या वेगवेगळी, ती आम्ही वाढवू. अशा तऱ्हेचे वेगवेगळे पर्याय दिल्यामुळे त्या सगळ्या मुलांना सुद्धा ते खूप कल्पना आवडली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही यापुढे फटाके नाही वाजवणार. म्हणजे एक चांगला हा अनुभव माझा आला. पण हे तुम्ही सगळं शहरापुरतं केलात की तुम्ही खेड्यातले होतात? पण खेड्याकरता मी अशा दृष्टीने, कारण आज आपला हा जो कार्यक्रम बघणार आहेत, खेडोपाडी लोक बघणार आहेत, ती मुलं ह्यापासून स्फूर्ती घेणार आहेत, तर तुम्ही त्यांना असं काय विचार केला आहेत का, किंवा आता करा की ह्यांना खेडोपाडी आता शहरच झाले, रस्ते झालेले आहेत आणि शहराची दुखणी तिथे गेली आहेत. किनारा रस्त्याच्या कडेकडेला प्लास्टिकचे नुसते ढीग पडलेत कचऱ्याचे, कारण कचरा कुंड्या नाहीत. तर ह्या बाबतीत मी तुम्हाला सतत सांगेन, तुम्ही बोर्ड करा आणि साहित्य पुरवा सगळ्यांना. हा चांगला मुद्दा आहे तुमचा की सुरुवात जी आहे ती लहानपणापासूनच व्हायला हवी.
मूल लहान असतं तेव्हापासून व्हायला हवी. आणि त्या दृष्टीने जो महापालिकेने म्हणा किंवा कुणीही सरकारी ह्यांनी करू दे, कुणीही करू दे, सुका आणि ओला कचरा वेगळा करणं हे अतिशय ज्याला आपण प्राथमिक स्वरूपाचं काम आहे हे करायला हवं. आणि हे जर लहान मुलांना वेळीच सवय लावली, आज माझ्या घरात मी माझ्या नातीला सांगतो की चॉकलेट खाल्ल्यानंतर चांदी कचऱ्याच्या डब्यात टाकायची, पण ती ओल्या कचऱ्याच्या डब्यात नाही, सुक्या कचऱ्याच्या डब्यात टाकायची. फळांचं तुम्ही फळं खाल्ली, फळांची सालं ओल्या कचऱ्याच्या डब्यात टाकायची. हे जर आपण लहानपणापासून करू लागलो तर पुढे आणखीन वेगळं खर्च करावा लागणार नाही सरकारला सुद्धा त्या गोष्टी. सरकारपेक्षा प्रत्येक व्यक्ती हिच्यात भिनलं पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणजे तुमची किरणं सगळीकडे पोचली पाहिजे, ह्या विचारांची किरणं सगळीकडे पोचली पाहिजेत. तर आता ज्येष्ठ म्हणून मी परत एकदा आठवण करून देते की सिच्युएशनचा फायदा उठवा आणि जोरदार अजून आपल्याला कॉम्प्युटर्स मुलं आहेत आपल्या हाताची, त्याद्वारे तुम्ही सांगून किंवा तसे बोर्ड त्यांना तुम्ही साहित्य पुरवा त्याचं, म्हणजे साहित्य म्हणजे शब्द, स्लोगन्स, आणि ते टाका आणि ते आम्हाला मिळतील. आणि ते खेडोपाडी, माझा जास्ती हेतू खेडोपाडी जे रस्त्यात आता प्रवास वाढला आहे, इंडस्ट्री झाल्यात कोकणा बिकणासारख्या बाकी ठिकाणी, आणि तितकंच शहराच्या सारखं प्रदूषण पसरलेलं आहे आणि त्याकरता त्या मुलांना करावं असं वाटतं, पण प्रत्येक वेळेस भीती, पण ते पत्रक असलं की काम संपलं. तर असं हे तुमचं म्हणजे घेण्यासारखं आहे. आणि आणखीन तुम्हाला काय वाटतंय का, किंवा अजून काय सांगावं असं वाटतंय का पुढच्या काही मोहिमा? साधारण मला सांगावंसं वाटतं म्हणण्यापेक्षा मी त्याच्यामध्ये सुद्धा काम करतोय की एक अप्रिय, साधारणपणे अप्रिय असा विषय मृत्यू, पण याच्याशी संबंधित असलेला, आपल्या जीवनाशी संबंधित असलेला जरी हा विषय, म्हणजे मृत्यू हा जरी अप्रिय विषय असला तरी तो आपल्या जीवनाशी निगडीत आहे. आणि आपलं जीवन जर व्यवस्थित व्हायला हवं असेल तर आपल्याला डॉक्टर्स चांगले पाहिजेत. आणि डॉक्टर्स चांगले कुठून मिळणार? त्यांनी जर अभ्यास केला, शरीरशास्त्राचा अभ्यास केला तर ते चांगले, मग त्यांना शरीरं मिळणार कुठून? बरोबर. मग अशासाठी प्रशिक्षणासाठी, संशोधनासाठी मृतदेहांची आवश्यकता असते, हे आपण समजून घ्यायला हवं संपूर्ण समाजाने. आणि जवळजवळ मग मी असं लक्षात आलं माझ्या, किंवा माहिती मिळाली की 10 मुलं ज्या वेळेला MBBSला जातात तेव्हा त्यांना एक मृत शरीराची आवश्यकता असते. याच्या कुठेच जवळपास आपले मृतदेह तिथे दान केले जात नाही. आणि लोकांचं बरंच म्हणणं असतं की हो ॲक्सिडेंटमध्ये इतकी लोक मरतात, ते देह का घेऊ शकत नाही? पण आपल्या इकडे कायदा त्याला परवानगी देत नाही. सुसाईड केलेले देह चालत नाहीत, दान केलेले देहच त्याच्यासाठी वापरले जातात. तर मी मगाशी तुम्हाला एकदा म्हटलं की ज्येष्ठ नागरिक संघ, आमचा जो आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ आहे तो विविधतेने फुललेला आहे नुसता. मग त्याच्यामध्ये श्री बालकृष्ण भागवत, श्री आपटे काका यांची देहदानाविषयीची जी व्याख्यानं झाली त्याच्यातूनही मला प्रेरणा मिळाली आणि मी त्यातही आपलं काम आपण करायला हवं असं मला वाटायला लागलं, म्हणून ते मी करायला लागलं. मग त्याच्यामध्ये देहदान आहे, अवयवदान आहे, नेत्रदान आहे, त्वचादान आहे, कित्येक गैरसमजुती आपल्याकडे पसरलेल्या आहेत. तर त्या एकेका वाक्यामध्ये कशा काढून टाकता येतील याचा विचार करून कमीत कमी शब्दात जास्तीत जास्त आशय देऊन ते देहदानाचे वगैरे मी बोर्ड करतो. एक दिवस देहदानाचा, एक दिवस त्वचादानाचा, असे ते वेगवेगळे विभागून. आणि दिवसाकाठी मला किती तास करता येणार आहे? 1 तास, ठीक आहे. मग मी ते घड्याळ लावलेलं आहे, 7 वाजल्यापासून दुपारी 1 पर्यंत आणि संध्याकाळी 5 वाजल्यापासून रात्री 10 वाजेपर्यंत. याच्यात वेगवेगळा बोर्ड घेऊन मी तो 1-1 तास थांबवत असतो. हे सगळं तुम्ही करताय आणि त्याच्याबरोबर हे जे बोर्ड करणं, त्याला शाई लागते, त्याला काय लागतंय, हा पैशाचा परत प्रश्न आलाय. तर त्याबद्दल तुम्हाला कोणाची मदत आहे का, काय मिळते का? हा प्रश्न अतिशय चांगला प्रश्न आहे. चांगला म्हणजे अशा दृष्टीने की आजकाल आपण पाहतो की प्रत्येक याच्यामध्ये, प्रत्येक नाही पण बहुतांशी ठिकाणी अपहार होतो, पैशाचा अपहार होतो. किंवा राजकीय लोक अशा लोकांचा फायदा उठवायचा प्रयत्न करतात, धार्मिक लोकसुद्धा अशा लोकांचा फायदा उठवायचा प्रयत्न करतात. त्यामुळे मी माझी 3 तत्त्व ठेवलेली आहेत. कुठल्याही तऱ्हेने राजकीय, धार्मिक आणि आर्थिक व्यवहारामुळे माझ्या कामाला बट्टा लागेल असं मी काहीही करणार नाही. त्यामुळे पहिला जर तुम्ही विचारलात की पैशाचं काय, परमेश्वर कृपेने मला सरकार, भारत सरकार
पेन्शन देत आहे, त्याच्यातून माझं भागतं आहे, त्याच्यातून जे काही पैसे उरतात ते मी ह्याच्यासाठी खर्च करतो. दुसरं राजकीय, कुठल्याही राजकीय पक्षाशी मी संबंधित म्हणजे त्यांच्या बर्डनखाली मला येऊन काही काम करावं लागेल असं मी करत नाही. तसंच धार्मिकसुद्धा कुठल्याही दोन धर्मामध्ये तेढ निर्माण होईल अशा तऱ्हेचं मी काम करणार नाही असं मी ठरवून ठेवलं. वा, फारच छान. अगदी मोलाचा विचार तुम्ही सांगितला. आणि आता हे सगळं करता करता आपण हे सगळं ते तुम्ही संदेश काय देऊ शकाल की लोकांना? हां, संदेश असा म्हणाल्या इतका मी देण्या इतका मोठा नाही आहे, पण असं विचार मनात येतो की जे आपल्याला पहिल्यापासून संत सांगत आलेले आहेत तेच आपण आचरणात आणायला हवं. मुखी नाम आणि हाती काम. आणि ते काम म्हणजे केवळ स्वतःच्या या देहापुरतं नको, दुसऱ्याचा विचार करण्याचं. कारण आपल्या संस्कृतीमध्ये सुरुवातीपासून आम्हा दोघांचं रक्षण होऊ दे, हे सूर्या आम्हा दोघांचं रक्षण कर. म्हणजे दोघं म्हणजे मी सोडून दुसरा आहे हा विचार आपला जो मूलभूत आहे तो आपण लक्षात घेऊन त्याप्रमाणे कुठलंही काम करावं, पण ते दुसऱ्यासाठी असेल ते जास्त चांगलं. कारण आपण जीवनभर आपल्यासाठी केलंच, आपल्या कुटुंबासाठी केलंच, पण दुसऱ्यासाठी काहीतरी करावं ही जर आपण मनामध्ये कायम सतत हे ठेवलं आणि त्याच्या जोडीला नाम ठेवलं मनामध्ये, मुखामध्ये, तर तो परमेश्वर आपल्याला साथ दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे असंही म्हणता येईल की जीवन के साथ भी और जीवन के बाद भी, हे विशेषतः मी देहदानासंबंधी म्हणतोय की दधीची ऋषींचं आपल्या समोर उदाहरण आहे की त्यांनी स्वतःच्या शरीराच्या हाडांची शस्त्र बनवायला देवांना शस्त्र बनवायला दिली. पण हा एक मोठा आदर्श आपल्यासमोर आहे, तर त्या दृष्टीने विचार करावा. आणखीन सगळ्यात मुख्य म्हणजे जाता जाता असं म्हणेन, विशेषतः जे याच्या साठीच्या किंवा निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत त्यांनी तर अजिबातच आता मला पुढे काय असं होऊ नये, साधारण एखाद वर्ष आधीपासूनच प्लॅनिंग करावं आणि त्याप्रमाणे काही ना काहीतरी कार्य हे समाजासाठी आपल्या करावं असं मी म्हणेन. आणि जाता जाता एक दोन ओळी मी म्हणू इच्छितो की ज्या मला प्रेरणा देतात दरवेळेला. तर तुमची परवानगी असेल? जरूर, अवश्य, आम्हाला आवडेल नक्कीच. अपुल्या ध्येयावरी, अपुल्या ध्येयावरी असू दे दृष्टी तुझी रे पुरी. अपुल्या ध्येयावरी असू दे दृष्टी तुझी रे पुरी. थकशील रस्त्यामध्ये चालूनी, हिम्मत परी अंगात आणूनी, निज ध्येयाला देव मानूनी, ठेवी भाव त्यावरी असू दे दृष्टी तुझी रे पुरी. अपुल्या ध्येयावरी असू दे दृष्टी तुझी रे पुरी. धन्यवाद. सुंदर. तुमच्या सुंदर आवाजाची सुद्धा आता ओळख झाली आणि इतक्या मन सुंदर मन असलं की त्यातून सुंदरच सगळं निघत असतं. तर त्याचा आपल्याला आता प्रत्यय आला. आणि मी सुरुवात केली की आम्ही नोकरीत असताना आपण LIC वगैरे करत होतो आणि त्यांचं ब्रीदवाक्य काय होतं? जीवन के साथ और जीवन के बाद. तर जीवन के साथ म्हणजे नोकरीत असताना मी असा अर्थ करते आणि जीवन के बाद म्हणजे रिटायर झाल्यानंतर. डोंगरे काकांचं जीवन के साथ म्हणजे त्यांचा संदेश वेगळा, मला असं मी अभिप्रेत करून घेतलं की जीवन के साथ आणि जीवन के बाद हा LICचा आपण म्हणजे शेवटपर्यंत वापरण्यासारखा स्लोगन आहे. आता ह्या सगळ्या त्यांच्या कामाची सामाजिक संस्थांनी आणि न्यूजपेपर ह्यांनी नोंद घेतली. त्यापैकी बेटर इंडिया ही साईट, नवभारत टाइम्स, मिड डे, गुजरात समाचार, अमर उजाला, मटा पुणे, लोकसत्ता
आणि कितीतरी आहेत, किती नामावली घेऊ तितकी कमी आहे, अशा लोकांनी यांची नोंद घेतलेली आहे. ह्यांच्याबद्दल आपण काका तुम्ही ह्या कामाला तुमच्या शुभेच्छा आहेतच. आणि मला एक काय आठवतं माहिती आहे, हल्ली मुली लग्न करताना विचारतात डस्टबिन किती घरात, तर डस्टबिन किती तर किती काका? डस्टबिन तर 2 हव्यातच, हां. एक ओल्या कचऱ्यासाठी आणि एक सुक्या कचऱ्यासाठी. आता ओला कचरा काय आणि सुका कचरा काय हे तुम्ही समजून घ्या. साम दंड दाम, साम दाम दंड हे आमचे 3 डबे आहेत. तर ते त्याबद्दल सुरुवात त्यांनी केलेली आहे. आणि बाकी कोणी त्याचे पुढे कसं जावं, तिसरा डबा कसा वापरावा हे बघावं. पण हे डस्टबिन म्हटलेले आमचे किती कामाचे आहेत. त्याच्यात जमणाऱ्या कचऱ्याचं खत होतं आहे समाजासाठी, हे लक्षात ठेवावं. आणि आम्ही मात्र ती डस्टबिन म्हणून खेळीमेळीने आम्ही उपयोगात आणलं ते. तो तुम्ही जे काय आम्हाला डस्टबिन म्हटलं ती आमची डस्टबिन आम्ही रंगवली. मजेचा भाग सोडता आजच्या मुलाखतीत काकांनी जे एवढं सांगितलं त्याचं आपण सगळ्यांनी पुढे नेऊन काहीतरी निर्माण करूया आणि त्याची पोहोच काकांना देऊया. आणि तुम्ही इथे आलात आणि छानपैकी माहिती दिलीत आणि प्रेरणा दिलीत त्याबद्दल धन्यवाद. आणि आमचं आर्य चाणक्यनगर ज्येष्ठ नागरिक संघ यांचे पण धन्यवाद मी मानते. आणि कार्यक्रम इथे थांबवूया.